आत्ताच माझे मिस्टर वारले, सगळं रेशन कार्ड हे सगळं, आधार कार्ड आता परवा कालते, पहिलं एक पेन कार्ड सगळं मग मी असं वाळवलं. आता मी एकटी म्हणून जाऊ द्या, सगळं जाऊ दे वाहून, मी एकटी निघू शकते. ज्यांच्या घरात 4-4 लेकरं आहेत, सुना बाळ आहेत, ते कसे निघू शकतील? त्या दिवशी जेव्हा पाणी आलं तुम्ही एकट्याच होतात, कसं बाहेर गेलात मग इथून? माझ्या लोकांनी मग मी आवाज दिला पोरांना, कोणी लोक म्हटले आम्ही नाही येत, आम्ही नाही, नका येऊ, काय मी मरणार नाही इकडं, का खाऊशी वाटत नाही काय, आपलं जीव जागवून एवढं भात खायचं आणि गप्प बस. तुमचे पैसे अडकं, खाणं पिणं आम्हाला काही नको, आम्हाला घर द्या, आम्हाला काही नको, छपरं दिलं तरी चालेल पण घर द्या. तर मला इतकं असं नाही की माझा आता आज जीव जाईल का काय होईल, मला इतकं येतं, पण मी आपली अशी काढते. चला, पुण्यामध्ये पूर येऊन गेला, पुराचं पाणी आता ओसरलंय, पूर ओसरलाय, मात्र नागरिकांचे अश्रू, त्यांची संकट जी काही त्यांच्यावरती आली ते अजूनही कमी झालेली नाहीयेत. पुण्यात असे खूप भाग आहेत ज्या भागांमध्ये नेहमीच अशा प्रकारे पुराचं पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, ते घरांमध्ये शिरतं. अशाच एका आजींबरोबर मी आहे. आजी एकट्या घरामध्ये राहतात. परवाच्या दिवशी सुद्धा पूर आला होता, आजी एकट्याच घरात होत्या. अगदी छोटंसं घर आहे, एकटीचाच संसार आहे, हे सगळं सांभाळून स्वतःचा जीव वाचवून त्या बाहेर गेल्या. घरात खूप मोठं नुकसान झालंय, वारंवार पाऊस येतो आणि अशा प्रकारचं नुकसान होत असतं. आजींशी बोलणार आहोत. आजी काय सांगाल, एकट्या घरात राहताय, कसं त्या दिवशी नेमकं वातावरण होतं? मला काय वाटलं पाणी येणार नाही, आणि मी जरा हे सगळं बांधून ठेवलं आणि भरपूर बाथरूम मधनं पाणी आलं. मी काय उचलणार, काय उचलणार तुम्ही मला सांगा ना. आणि मला एकटीला काही होत नाही, मी मागच्यासारखं येईल जाईल, हे प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास आहे. किती सहन करणे, वयामानाने सहन नाही होत. मला अक्षरशः चक्कर यायची वेळ आली ती, करणार काय. आणि नेहमी आहे, जाऊ दे आता, मी म्हणते एखाद्याला ठीक आहे, पण नेहमी तुम्ही काहीतरी आमचा बंदोबस्त करा ना. आम्हाला हे म्हणायचंय तुमचे पैसे अडकं, खाणं पिणं आम्हाला काही नको, तुम्ही सगळ्यांचंच भरताय. ज्याचं नुकसान झालं त्याला बघा ना, एकदा काहीतरी करा. किती वेळा झालंय बोलणं आणि किती वेळा सांगितलंय आम्ही. आता काय काय नुकसान झालं यंदाच्या वेळेस? आता तर बघा ना, सगळंच झालं. तुम्हाला काय धान्य धुन्य पण नाही राहिलं, वह्या पुस्तकं पोरीची, नवीन साड्या, माझ्या कपाटाच्या अख्ख्या पाणी गळते. काय सांगू सांगा. आता काय जणांना ज्याचे पोरं बाळ नव्हते, येऊन जाऊन असतात, पोरं करतात, पण आता त्या दिवशी कुणीच नव्हतं माझ्या याला. मी एकटीच वाड्यातले लोक ओरडायला लागले म्हणून बाहेर निघ. आता तुम्ही इथं एकट्याच असता, मुलं कुठे असतात तुमची आता? एक मुलगा माझा हाडत चालला आणि मुलगी माझी इथं चौकातच येते, तिचे पाय सुचतात नाही तर ती येते. काल आली होती. एक नातू आहे, 2 नाती आहेत. एक नात आत्ता 12वीला आहे आणि एका नातीचं लग्न झालं. मग त्यांचं सोडून माझ्या इथे राहणार विचार. ते मला असं बरोबर नसून ते आपल्या गावात तरी येतात, जेवण आणून देतात, माझं विचारपूस करते, पण त्यांना तरी मी किती त्रास देणार. आत्ताच माझे मिस्टर वारले, 5 वर्ष, आणि मला सहन होत नाही. मी पहिलं सगळं करायची, पण आता मला होत नाही. आजी, डोळ्यात पाणी आलंय तुमच्या. 2 दिवस झालेत पूर येऊन, मात्र अजून सुद्धा घर आवरत नाहीये एकटीला. अजिबात 2 दिवस झाले तरी मी काढून मला काढवं ना. पण परवा पाणी ठेवलेलं बुधवारचं अजून तसं आहे माझ्या आंघोळीचं. बघा मी अजून वापरलं पण नाही, का खाऊशी वाटत नाही काय, आपलं जीव जागवून एवढं भात खायचं आणि गप्प बस. तुमचं खाणं पिणं आम्हाला नको, पण हे आमचा एकदा बंदोबस्त करा. माझं पोरं माझी लहान तवापासून सांगून दमले त्यांना, पण अजिबात आरडे म्हणा, असं म्हणा, कोणी येऊ कोणी असू बी, त्यांची नोकरी, आपलं म्हणणे नाही. हा, पण तुम्ही आमची काहीतरी सोय करा. नाही दरवेळेला आम्ही बोलतोय, दरवेळेला आमची नुकसान भरपाई तुम्ही एवढी देताय, त्यात काय आमचं भरून येते का? आता धान्य धुन्य गेलं तुम्ही देणार. आजी, तुम्ही म्हणलात मुलं लहान असल्यापासून, मी सांगते, किती वर्ष झाले इथे राहताय? हो, मला किती वर्ष झाली असतील. मला ती भिंत पण नव्हती माहिती. पोरं माझी लहानाची मोठी होऊन लग्न होऊन 3 पोरं झाली त्यांना.
तेव्हापासूनच अहो तेव्हापासून त्रास आहे. आता तरी भिंतीमुळे येत नाही, नाही तर पहिलं सारखं येतं असा. पण आम्ही जायचो, मग आम्हाला ते तेव्हा माहिती होतं. पण आता काहीच माहित नव्हतं ना. आता हे 5 वर्षात ना माहीतच पडत नाही. नाही तर असं माहीत पडायचं. आणि ते लोक यायचे पोलीस वगैरे आम्हाला सांगायला यायचे. मध्यरात्री सोडलं तरी सोडायचे नाही आमच्याकडे. यायचे विचारायचे आणि मग आम्हाला बाहेर निघा, पाणी येणार आहे. तुम्ही सांगा आम्ही रात्री 2-2 वाजता कुठं आम्ही जाऊ शकतो. आता मी एकटी म्हणून जाऊ द्या, सगळे जाऊ दे वाहून, मी एकटी निघू शकते. ज्यांच्या घरात 4-4 लेकरं आहेत, सुना बाळ आहेत, ते कसे निघू शकतील. आपण शेजार पाजाराचा मग सर्वांचा विचार करावा, आपल्या एकट्या पुरता नाही करावा. आणि लोक आपल्याला त्यावेळेला मदत करतात. याच्या आधीचा कधीचा एखादा प्रसंग आठवतो का, असंच पाणी शिरलं होतं तेव्हाचं कधीच? अहो तेव्हा पण एकदा असं बरोबर पूर आला होता. तेव्हा तर घरावरनं पाणी गेलं, आमच्या घरावरनं अक्षरशः. पण आम्हाला असं माहित पडलं तर आम्ही बांधून घेऊन जातो. माझी गादी सगळं गेली, पलंग, 2 सिलेंडर, पालथे. आम्ही आपले कष्ट करून खाते. त्या दिवशी जेव्हा पाणी आलं तुम्ही एकट्याच होतात, कसं बाहेर गेलात मग इथून तेव्हा? माझ्या लोकांनी मग मी आवाज दिला पोरांना. कोणी लोक म्हटले आम्ही नाही येत, आम्ही नाही, नका येऊ, काय मी मरणार नाही इकडं. आपली मजबुरी असते. आपण कसं मग बिचारे 5-6 जण चौकात पोराला नाही, पोराला बोल सागर ये रे, त्याच्याने ते नसते आले. माझी कागदपत्र सगळे गादीमध्ये गुंडाळल्या गेली, माझी डोक्यातच नाही. पोरगी म्हणजे मी म्हटलं टाकले पिशवीत. पोरीकडे गेली कुठे काय, लाईट बिलच खंडीवर गेली. मग ते काढले मी. मग एवढं परत एवढं पाण्यात आली, वरडायला लागले मला लोक. मग ते खातोवर चढली आणि बघते तर माझी अशी पिशवी पालती झाली. सगळं बिझनेस, सगळं रेशन कार्ड, हे सगळं आधार कार्ड, आता परवा एक आलं पहिलं, एक पॅन कार्ड, सगळं मग मी असं वाळवले. आपला पुरावा आता अक्षरशः हे झाली. म्हणजे अनेक वर्षांपासून असाच दरवेळेस पुरामध्ये संसार वाहून जातो, परत नव्याने उभा करावा लागतो. वाहून जातो, प्रत्येक वेळेला उभा करायला लागतं. आता कोलगेट गेली, साबण गेलं, तुम्हाला सांगते पिठं गेली. हा, भांडी आपण धुवून घेऊ शकतो, कपडे काय धुणार, घाण वास. आता तरी बारी वास म्हणून इतकं वास येतो घाण. लोकांनी फिनेल मारलंय ते येऊन, लोक मला पण दिले त्या माणसाने. अजून काय सांगायचं. माझं पहिल्यापासून म्हणणे, आता तरी हे घरं झाले, मी घरं नव्हती तेव्हा, 3-4 घरं होती तेव्हापासून मी राहते. आणि असं पाहिजेला की खाली जायचं, आपल्याला गरज म्हणून आपण राहील, त्यांच्या मालकाकडे काही दोष. आणि आता कोणी तिला भाडं पण देऊ शकत नाही, आम्ही इतक्या वर्ष राहतो. आता एक शेवटचं तुम्हाला जर काही सांगायचं असेल सरकारला, महानगरपालिकेला, काय मागाल? कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला पाहिजे. आम्हाला घर द्या, आम्हाला काही नको, छपरा दिलं तरी चालेल, पण घर द्या. आणि मी काय म्हणते, आम्हाला रात्रीचा आसरा, दिवसभर आम्ही कुठेही राहू शकतो. पण हे संध्याकाळी कसं कामावर कुठं पडता येत. तुमच्या मुलगी असू, मुलगा असू, सून असू, कोणापेक्षा आपल्यावरनं परीक्षा करावी. आपल्याला कुणालाही खपत नाही ना, मग आपणही कोणाकडे गेलेलं खपत नाही. बरोबर आहे का नाही. आणि माणसाला येळ आहे, काळ आहे, भांडण आहे, आमकं काही अनेक प्रसंग आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, मला काही नाही, आम्हाला एक घर द्या बस. बांधकाम करा तुम्ही, वाटेल त्या रीतीने काही करा, पण आमचा हा बंदोबस्त करा. आम्हाला ह्याच्यावर काही बोलायला धन्यवाद मी सांगते त्यांना. का मला इतकं असं नाही की माझा आता आज जीव जाईल का काय होईल, मला इतकं हे येतं. पण मी आपली अशी काढते आपली. चला, आजींशी आपण बोललो. खरं तर खूप वाईट प्रसंग आहे, आजींच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्ष, संपूर्ण आयुष्य म्हटलं तरी त्यांनी खूप पूर पाहिले, ह्या घरांनी पूर पाहिले. जेव्हा हे घर पण नव्हतं, साधी मातीची घरं होती, नदीच्या किनारी बांधलेली होती, तेव्हापासून आतापर्यंतची परिस्थिती आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही पूर येत होता, आता घरं उभी झालीत, आताही पूर येतोय.
पूर येणं हे सातत्याचं झालेलं आहे. पुणे महानगरपालिकेने पुराच्या जवळपास राहणारे, नदीच्या जवळपास राहणारे जे काही लोक आहेत, त्यांची जी घरं आहेत, त्यांच्या घरांचं कुठेतरी थोडंफार स्थलांतर असेल किंवा पुनर्विकास करणं असेल, रिडेव्हलपमेंट असेल, असं काहीतरी करून एक ठोस उपाययोजना आणि कायमस्वरूपीची उपाययोजना करणं आता खूप गरजेचं बनलंय. कारण वारंवार अशा प्रकारचे पूर येतात, कुठेतरी 2-5 हजाराची मदत होते, मात्र या सगळ्या मदतीने काही होणार नाहीये. तर जसं आपण आजींनी आपल्याला सांगितलं की कायमस्वरूपीचा आम्हाला काहीतरी द्या, अशीच मागणी इथले सगळे नागरिक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका हे सगळं गांभीर्याने घेऊन खरंच इथल्या नागरिकांसाठी काही करणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं तर हे सगळं करणं खूप जास्त गरजेचं बनलंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.